नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण मिरचीपासून बघा असा एक पदार्थ बनवणार आहोत. आणि हा जो पदार्थ बनतो तेव्हा आपल्याला कधी घरी आपल्या भाजी जरी शिल्लक राहिली नाही किंवा भाजी बनवायचा जरी कंटाळा आला असेल तर अगदी हा पदार्थ तुम्ही चपाती भाकरीसोबतसुद्धा अगदी आवडीने खाऊ शकता. आणि ह्याची टेस्ट जी आहे ती अप्रतिम टेस्ट तयार होते. आणि एक वेळा जर हा पदार्थ तुम्ही खाल्ला तर हर वेळी तुम्ही या पद्धतीने बनवून खाणार याची मला गॅरंटी आहे. चला तर मग हा कोणता पदार्थ आहे तो आपण बघूया. तर इथे बघा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या. जे देठाकडचा भाग असतो तो काढून टाकला आणि या पद्धतीने बघा एका मिरचीचे 3 ते 4 तुकडे करून या पद्धतीनं तव्यावरती या मिरच्या छान असे या पद्धतीचे डाग पडेपर्यंत बघा तेल घालून छान भाजून घेतलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला काही लसूण घालायचं आहे पाकळ्या आणि त्याच्यासोबतच काही कोथिंबीर घालायची, भरभरून कोथिंबीर घालायची आहे. तर इथे बघा लसूण पाकळ्या मी चांगल्या 15 ते 20 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. 1 ते 1.5 इंच इतपत आलंसुद्धा घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा छान असं ह्याच्यासोबत थोडा वेळ भाजून घ्यायचं. हे सगळ्या गोष्टी गरम करून घ्यायच्या आहेत. आणि बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जिरंसुद्धा 1 चमचा घालून घेऊया. आता बघा जिरंसुद्धा घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एक वेळा. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी शेंगदाणे भाजलेले सुद्धा घालू शकता. पण इथे माझ्याकडे भाजलेले नव्हते तर मग मी थोडेसे आता याच तव्यावरती भाजून घेणार आहे. अगदी तुम्ही ह्याच्यासोबत जरी तेलामध्ये जेव्हा आपण हे सगळं मिरची वगैरे भाजतो त्याच वेळी तुम्ही शेंगदाणे भाजले तरीही चालू शकतो. तर आता हे बघा हे सगळे जिन्नस आपण काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सगळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता बघा हे सगळं आपल्याला एका साईडला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि इथे मी आहे ना 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता हे भाजलेले शेंगदाणे नाही आहेत तर हे एक थोडा वेळासाठी तव्यावरती छान असे भाजून घ्यायचे आणि हे सुद्धा याच्यातच काढून घेऊया. आता बाकीचं सगळं मिरच्या वगैरे हे थंड झालेलं आहे तर शेंगदाणेच फक्त गरम होते. हे सुद्धा छान असं थंड करून घ्यायचं तो आणि झालेलंच आहे ऑलरेडी. तर आता हे सगळं आपण अगदी खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकतो ओबडधोबड, किंवा अगदी मिक्सरच्या भांड्यातसुद्धा घालून तुम्ही मिक्सर चालू बंद करून पल्स मोडवरती तुम्ही छान असं दरदरीत वाटून घ्या. म्हणजे अगदी छान असं वाटलं जाईल. आता ह्याच्यासोबत बघा हे जे तुम्हाला देठ दिसत आहेत तर हे देठ जे आहेत तर हे कोथिंबीर जी असते त्याचे मी निवडून आहे ना देठ साईडला काढून ठेवलेले असतात. तर असं जेव्हा वाटण वगैरे काहीतरी बनवतो तर त्याच्यामध्ये घातले की ते वायाही जात नाहीत आणि चवसुद्धा खूप छान लागते. बघा मीठ घालून छान असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. इथे बघू शकता हाच तो पदार्थ आहे आणि इथे हा पदार्थ तयार झालेला आहे. आता हा पदार्थ तुम्ही अगदी भाकरी चपातीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे असे छान छान चमचमीत झणझणीत रेसिपींचे व्हिडिओ अगदी तुमच्यापर्यंत पटकन पोचतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. एक लाईक करा, कमेंटसुद्धा छान अशी करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. उद्या पुन्हा असाच एक छान व्हिडिओ घेऊन हजर राहील रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.